नमस्कार न्यूकर तुमकां सगळ्यांक आणि गोवा मराठी फिल्म फेस्टिवल सद्याक चालू आसा 14th एंड एज यू नो आमच्या गोंयांत वन ऑफ द बेस्ट फिल्म्स आमकां हांगासर पळोवपाक मेळटा मराठी फिल्म्स एंड विथ अस वी हॅव दी मराठी फिल्म इंडस्ट्रीचा सेन्सेशन बॉलिवूड सेन्सेशन सिद्धार्थ जाधव सर सगळ्यात आधी तुम्ही सिरियस दिसतायत सर आता नाही मी ऐकतोय काय बोलतोस ते गोव्यात येऊन जरा सिरियस म्हटल्यावर आम्हाला पण जरा भीती वाटते नाही सिरियसच नाही पण मस्त वाटते ज्या पद्धतीने 14वा गोवा मराठी फिल्म फेस्टिवल साजरा होतो आणि 2 सिनेमे आहेत माझे या फिल्म आतली बातमी फुटलीचं पण काल स्क्रीनिंग झालं त्याला मायबाप रसिक प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आज सकाळी 9:30चा शो होता आता थांबायचं नाही पण पॅक शो होता आणि मायबाप रसिक प्रेक्षकांना खूप आवडला सिनेमा त्यांच्यावर इंटरॅक्शन करता आलं. सो खूप वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे वेगळ्या पॅटर्नचे सिनेमे वेगळ्या विषयांचे सिनेमे ह्या फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपट महोत्सवात पाहायला मिळतात आणि त्याचा आनंद आहे. सर जे आता स्क्रीनिंग झालं तुमचे फिल्मचं डिपेंड बेस्ड ऑन दी म्युन्सिपाल्टी वर्कर आणि त्याला खूप प्रतिसाद आणि बाहेर येताना पण लोक बोलत होते. सो अशा विषयावरती फिल्म फेस्टिवलला जेव्हा दाखवतायत फिल्म्स आणि लोक खास करून गोव्यात कारण गोव्यात लोक म्हणतात की प्रेक्षक खूप सुजाण असतात बोलतात काय प्रतिक्रिया होती आतमध्ये लोक बोलली तुमच्याकडे जेव्हा भेटायला आली काय प्रतिक्रिया होती गोवेकरांची? 1 मे 2025ला सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज झाला होता आणि ज्या पद्धतीने तो ॲप्रिशिएट झाला खूप बरं वाटतंय. गोव्यामध्ये पाहायला गेला असेल पण ह्या चित्रपट महोत्सवात ती जी रिॲक्शन होती मायबाप रसिक प्रेक्षकांची म्हणजे मला असं वाटतं की ते प्रश्न उत्तरांचा जो सेशन होता तो खूप मस्त होता कारण त्यातल्या एक मॅम म्हणाल्या की हे इथे आपल्या कर्मचाऱ्यांना दाखवलं पाहिजे आणि त्यावर दुसऱ्या मॅम म्हणाल्या की नाही आपल्या माणसांनी बघितलं पाहिजे की त्यांच्याशी कसं वागावं हे आपल्याला कळलं पाहिजे. सो मला वाटतं की या सिनेमाचं सगळे यश हे शिवराज वायचळ सर त्यानंतर झी स्टुडिओज आमचे तुषार हिरानंदानी सर आमचे भवेश जनवरकर सर धर्मवाले सर ह्या लोकांनी ही गोष्ट शोधली बनवली प्रेझेंट केली. आम्ही कलाकार आहोत आम्ही परफॉर्मन्स दिला किंवा आम्ही ते एक पात्र जगण्याचा प्रयत्न केला आहे पण ओव्हरऑल आता थांबायचं नाही. या सिनेमाला जो प्रतिसाद मिळतो आत्ताही तो भारावून टाकणार आहे आणि नेहमीच कलाकार म्हणून त्याचा आनंद असतो आणि अभिमान असतो की आपण एका चांगल्या सिनेमाचा भाग आहोत. सर गोव्यात आपण शूट तर केलंच आहे गोव्यात कुठल्या फिल्मचं वगैरे शूट केलं आहे ना सर? गोव्यात खूप सिनेमे मराठी उलाढालपासून आम्ही करतोच आहोत. त्याचं सिम्बाचंही केलं होतं आम्ही शूट. हो सिम्बाचं पण गोव्यात पण केलं होतं. गोव्यात शूटिंगसाठी येणं पसंत करतात की हॉलिडेसाठी सर काय तुम्हाला आवडतं? मी गोव्यात शूटिंगसाठीच आलो आहे खूप वेळा नाटकांच्या प्रयोगासाठी आलो आहे. गणपतीत आमच्या नाटकांचे दौरे खूप असतात क्वचितच फिरायला आलो पण जेव्हा शूटिंगला तर फिरणं होतंच. गोलमाल 5बद्दल काही बोलणार सर? नाही मला काही आयडिया नाही त्याबद्दल. थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच फॉर टॉकिंग विथ अस. थँक्यू. थँक्यू.